पण जेव्हा एखादी व्यक्ती गाण्याचं शिक्षण घ्यायला सुरुवात करते, एक मे बी क्लास असेल किंवा एखाद्या गुरूंकडे शिकायला सुरुवात करते, तेव्हा वरवर तर असंच वाटतं की ओके, आपल्याला स्वर आणि ताल आणि या सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत. पण मग हा जो विचाराचा मुद्दा महेश दादा तू म्हणालास, इज इट लाइक सेल्फ रिअलायझेशन मोर देन एनीबडी टेलिंग यू? इट कॅन बी बोथ. ओके. म्हणजे सेल्फ रिअल काय आहे ना, आपल्या कुठल्याही शिक्षणाची प्रथम जबाबदारी ही आपली आहे. हम्म. शिक्षकावरती तुम्ही तुमचा प्रोग्रेस कसा डिपेंडंट ठेवाल? नाही ठेवणार. मग कशाला ठेवाल? बरं, त्या 1000 रुपयामध्ये त्यांनी काय काय करायचं? तुम्हाला गाणे शिकवायचं आणि तुमचं सेल्फ रिअलायझेशनही द्यायचं. मुळामध्ये द बर्डन ऑफ एक्सलन्स लाईज विथ द स्टुडंट हिमसेल्फ. इट शुड. आता गाणं अगदी मूलभूत पद्धतीनं पाहायला गेलं तर आपण का शिकतोय हे आधी समजून घ्यावं, सोडवून घ्यावं स्वतःच्या डोक्यामध्ये. मग एकदा कळालं की आपण कशासाठी शिकतोय, एक विषय आवडतो म्हणून शिकतोय का आत्मशांती करता शिकतोय का सेल्फ एक्सप्रेशन करता शिकतोय, हे एकदा कळालं की तुमचा जो पाथ आहे शिक्षणाचा तो आपल्या पण समृद्ध व्हायला लागतो. हां, मला जर विषय म्हणून शिकायचं आहे तर मला त्यात जितक्या जास्ती गोष्टी त्यातल्या कळतील तितकं मी समृद्ध होत जाईन. जर आत्मशोध किंवा आत्मानंदाकरता शिकतोय तर फार उगाचच त्याच्या क्लिष्टतेत न पडता त्याच्याशी मला जोडलं जाता येतंय का हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे सेल्फ रिअलायझेशन कुठल्याही कलेचं, मला असं वाटते, कला का असते, जे एरवीच्या आयुष्यामध्ये आपल्याला सापडत नाही किंवा सांगता येत नाही, हे शोधायचं किंवा हे सांगायचं साधन ही कला असते. मग तुम्ही कविता लिहा, चित्र काढा, गाणं गा, ह्या सगळ्याचा उद्देशच तो असतो. त्यामुळे हे आल्याशिवाय आपण जी गाणी गाऊ ना, ते फक्त मला असं असतं की यू आर क्रिएटिंग अनादर इन्स्टन्स ऑफ द सेम थिंग. त्याच्या पलीकडे जायचं असेल तर विचार हा केलेला चांगला आहे. विचार हा त्या गाण्याबरोबर आपण जोडलेली नाळ असतो. जर ती नाळ नसेल तर पोषण कसं होईल मला सांग. महेश दादा, असं होतं का तुझ्या बाबतीत की तुला पर्सनली ज्या काही भावना वाटत असतात, फॉर एक्झाम्पल अ पर्टिक्युलर डे, कधी आपल्याला आपण फार आनंदात असतो, कधी आपला नसतो इतका मूड, कधी काहीतरी झालेलं असतं वगैरे वगैरे, ही सगळी विविध इमोशन्स जी आहेत, असं होतं का की तुझ्या गाण्यातून तू ती अनुभवून संपवतोस, लाईक इट इज ऑलमोस्ट लाईक टेकिंग थेरपी, असं होतं का तुझ्या बाबतीत, किंवा असं इन जनरल होतं का? असं वाटतं का तुम्हाला? आय डोंट नो. मी एवढा विचार नाही करत. ओके. नाही, संपत नाही खरं सांगायचं तर. पण त्या अपूर्णतेतच आनंद आहे. मी इच्छा करतो असं कधीच संपू नये. कारण भावना आहे म्हणून मनुष्य आहे ना. ज्याला भावना नाही तो माणूस कसा असेल? हां, पण मी अनुभवतो फार उत्कट पद्धतीनं. मला रडायचं असलं तर मी गाण्यात स्वरांमधनं रडतो. मला अश्रू ढाळायला लागत नाहीत. मला नाचायचं असतं तर मी त्या गाण्यात नाचून घेतो. म्हणजे मला वेगळं नाचायला लागत नाही. त्यामुळे मला जे अनुभवायचं असतं ते त्या गाण्यातनंच अनुभवतो. मात्र तो मला किंबहुना तो इतका जास्त उत्तेजित करतो अनुभव की मला माहिती आहे तिथे गेल्यानंतर मला असं व्यक्त होता येणार आहे आणि ती व्यक्त होत असताना बाकीच्यांना फक्त गाणंच ऐकू येणार आहे. तर इट्स व्हेरी एम्पॉवरिंग. एम्पॉवरिंग इन अ वे आय एम लिव्हिंग अ डेन्सर एक्सपिरियन्स दॅन व्हॉट यू हिअर सॉनिकली. त्यामुळे तर ते मी उलटं म्हणेन की मला जास्त इन्व्हिगरेट होतो मी. वा 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 वा. आणि शांत होतो, कारण आता तुम्ही खूप आनंदी असलात, नाचल्यानंतर शांत होता, खूप राग आला असेल, ओरडल्यानंतर शांत होता. त्यामुळे एरवी मी शांत असतो. पण त्या शांततेमध्ये पेंटअप एनर्जी म्हणतो ना, ती कुठेतरी ऊर्जा आतनं, आत्ता काय घडतंय, तुमच्या समोर बसलोय, कुठून आलोय, कुठे चाललोय, काय अनुभवतोय,
यातनं ती ऊर्जा कुठेतरी बिल्ड होत असते आणि ती माझ्या गाण्यातनं व्यक्त होतो असावी कदाचित. ओके. मी खरं तर ना हे प्रश्न विचारताय त्यातनं हा विचार करतोय. मला हा विचार मी नाही करत हं. एरवी.